आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप प्रदेश कोर कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। उद्या संध्याकाळी भाजप प्रदेश कार्यालयामध्ये कोर कमिटीची बैठक होईल। प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होतीये। भाजपमधली गळती रोखण्यासाठी कोर कमिटी चर्चा करेल। निवडणुकीच्या तोंडावर इन्कमिंग वाढवण्यासाठी खलबत होणार आहे। राज्यातल्या दुर्घटनांनंतर बॅकफूटवर असलेल्या संघटनेला पुन्हा उसळी घेण्यासाठी काय करावं लागेल यावरही विचारमंथन होईल अशी माहिती आहे। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीला अत्यंत महत्त्व आहे, कारण भाजपच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवरती यावरती चर्चा होईल। प्रदेश कार्यालयामध्ये कोर कमिटीची बैठक होणार आहे। प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे। भाजपमधली गळती रोखण्यासाठी कोर कमिटी चर्चा करेल। त्यासोबतच निवडणुकीच्या तोंडावर इन्कमिंग वाढवण्यासाठी खलबत होणार आहे। सुशांत सावंत आपल्याला अधिक अपडेट देतील। सुशांत, काय अजेंडा या बैठकीचा? प्रज्ञा, आपण जर बघितलं असेल तर उद्या मोदी जे आहेत ते पालघरमध्ये आहेत आणि त्यानंतर ते डीपीसीला येणार आणि त्यानंतर संध्याकाळी उशिरा जे आहे ते भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। भाजपचे प्रभारी असतील, सहप्रभारी असतील, त्यासोबत भाजपचे कोर कमिटीचे सगळे नेते जे आहेत ते उपस्थित राहणार। आपण जर बघितलं असेल तर भाजपमध्ये भाजपमधून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची सध्या संख्या वाढल्याने संबंधित खारगे यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर ही गळती थांबवण्यासाठी आता भाजप नेतृत्वाचा हा प्रयत्न असणार आहे आणि या दृष्टिकोनातून उद्याच्या बैठकीत जी आहे ती चर्चा होईल। त्याचसोबत आगामी विधानसभा निवडणुकीत इतर पक्षातून जे नेते भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत त्याबाबत देखील उद्याच्या बैठकीत चर्चा होईल असं आपल्याला कळतंय। त्याचसोबत पुढच्या महिन्यात नेमके कोणते कार्यक्रम घ्यायचे, कारण आपण जर बरोबर आहे, विधानसभेच्या अनुषंगाने विविध मुद्दे आणि आता कोणते कार्यक्रम हाती घ्यायचे या संदर्भात सविस्तर चर्चा बैठकीत होईल। सुशांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।